विश्व विधाता, तू ही जगदाता विश्व विधाता, तू ही जगदाता विश्व विधाता, तू ही जगदाता विश्व विधाता, तू ही सुबह तू ही शाम, हे राम हे राम हे राम हे राम। राहुल आवाज येतोय? हो येतोय. गणाधीशजो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंद या राघवाचा, श्रीराम तुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, श्रीराम सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय, सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ। परमार्थ विज्ञान अभ्यास वर्गाच्या आजच्या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। आपण माया व ब्रह्म या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे। जग खरे आहे असा आपला विश्वास असतो व अद्वैत वेदांत शास्त्र ते माईक आहे व ब्रह्म सत्य आहे असे सांगते। जीव व ब्रह्म एकच आहेत हे वास्तव आहे, पण ते पटण्यासाठी आधी माया व ब्रह्म या दोन गोष्टींचा विचार पूर्णपणे करणं गरजेचं असतं। त्याप्रमाणे या प्रकरणामध्ये आपण या परमार्थ मार्गातील अनेक अवघड वाटणाऱ्या संकल्पना आदरणीय प्रमोददादांकडनं समजावून घेतलेल्या आहेत। तसेच हे प्रकरण देखील आपल्याला प्रमोददादा खूप छान पद्धतीने समजावून सांगत आहेत। या प्रकरणातील आत्मतत्व या विषयाचा विचार आपण मागच्या सत्रामध्ये केला, त्याचा उर्वरित भाग आणि पुढील ब्रह्म या घटकाचा विचार आपण आज करणार आहोत। आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपले सगळ्यांचे सुपरिचित आदरणीय गुरुवर्य प्रमोददादा वाळवेकर उपलब्ध आहेत। अधिक वेळ न घेता मी प्रमोददादांना विनंती करतो की त्यांनी आजच्या विवेचनाला सुरुवात करावी। जय जय रघुवीर, जय जय रघुवीर समर्थ। माझा आवाज येतो ऐकून? हो येतोय। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृपाकटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे, घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रियाम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय।
भगवान गोपाल कृष्णाच्या, प्रभू श्री रामचंद्रांच्या आणि समर्थांच्या चरणी साष्टांग नमन करतो. आमचे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका यांच्या चरणी साष्टांग नमन, आमच्या आचार्य मंदते गंधे यांना सुद्धा साष्टांग नमन करतो. तसेच आपण सर्व उपस्थित श्रोतृवर्ग, समर्थप्रेमी आणि परमार्थाचे अभ्यासक, आपणा सर्वांना सादर अभिवादन करतो आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करतो. आपला माया हा विषय सुरू आहे आणि आता जसं म्हटलं तो माया विषय सुरू असताना पुढचा विषय माया आणि ब्रह्म विषयाला हात लागेल की नाही आज जरा शंकाच आहे. विचार आहे बघू आज कुठपर्यंत गाडी पोहोचते ते. मायेचा बराचसा विचार, व्यावहारिक विचार मागच्या वेळेला करून झाला, ज्याला आपण साधनापर विचार, माया समजून घेताना ती आपण जीवनामध्ये कशी अनुभवतो, कशा पद्धतीने त्याचा विचार करू शकतो, मायेचा कशा पद्धतीने बाध करू शकतो, हा विचार मागच्या वेळेला बऱ्यापैकी करून झाला. मायेचे परिणाम काय होतात, मायेची शक्ती काय आहे, मायेचे कार्य कसे आहे, माया आपल्याला सगळ्यांना कशी गुंतवून ठेवते, कशी बंधनात अडकवते, हा विचार मागच्या वेळेला झालेला आहे. ही जी माया म्हणून जे आपण म्हणतो तिचं स्वरूप काय आहे, तर ते कल्पना हे तिचं स्वरूप आहे. जी कल्पना आहे, जो विचार आहे, तो सर्वच्या सर्व माईक आहे. हा देखील आपण विचार मागच्या वेळेला बघितला. समर्थांची एक सुंदर ओवी आहे. समर्थ म्हणतात, कल्पनेसी मिथ्यत्व आले, सहजची तद्रूप झाले, आत्मनिश्चय नासले कल्पनेसी. जेव्हा आपण कल्पनेला मिथ्यत्व देतो तेव्हा आपण तद्रूप होऊ शकतो. कल्पनेला ओळखून त्याला जर का मिथ्यत्व दिलं, कल्पनेसी मिथ्यत्व आले, सहजची तद्रूप झाले, ब्रह्माकार होऊ शकतो. पण त्याच आत्मनिश्चय नासले कल्पनेसी, ती कल्पनाच असते की जी आपल्याला त्या आत्मनिश्चयापासून ढळवते, खाली उडते. नासे लोभ मोह आशा तृष्णा माया, गाता गुणतया विठोबाचे. या तुकारामांच्या अभंगाच्या अनुसार आपण काममाया म्हणजे काय, लोभ माया म्हणजे काय, आशा माया म्हणजे काय, तृष्णा माया म्हणजे काय, आणि या अंतर्गत मायेची व्याप्ती किती आहे ते आपण बघितलं. सब माया है, सब कुछ माया है पासून ते सर्वम खलबिदम ब्रह्म आहे, या अनुभूतीपर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे, त्या प्रवासाला आपण साधना असं म्हणू शकतो, त्या प्रवासाला आपण परमार्थ असं म्हणू शकतो. आज मायेचा आपल्याला थोडासा सैद्धांतिक विचार करायचा आहे, म्हणजे माया अजून स्पष्ट होईल. सैद्धांतिक विचार म्हणजे शास्त्रात कसं दिलं आहे, वेदांत शास्त्रामध्ये कुठल्या प्रकारचे सिद्धांत मांडले आहेत मायेबद्दल, त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. थोडंसं जड होण्याची शक्यता आहे, आधीच सांगून ठेवतो. पण तरी सुद्धा मायेचा निराश करण्याकरता म्हणून या मायेच्याच प्रांतामध्ये राहून मायेचाच आधार घेऊन आपल्याला ही माया ओलांडून जायची आहे. या मायेचा नाश होणं शक्य नाही, हे लक्षात ठेवायचं. माया म्हणून आपण जे म्हणतो त्या मायेचा नाश होईल, ती माया पूर्णपणे कधीतरी संपेल आणि ती संपल्यानंतर मग मला ब्रह्मतत्वाची प्राप्ती होईल, असं जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला मायेचा नाश कधी होत नाही ही गोष्ट ध्यानात ठेवायला पाहिजे. मायेची निवृत्ती होऊ शकते, मायेचा बाध होऊ शकतो. करूया आपण त्याचा विचार, एक्झॅक्टली त्याचे अर्थ काय आहेत त्या शब्दांचे, हा पण बघू. मायेची निवृत्ती होऊ शकते, याच्याकरता एखादं उदाहरण बघू म्हणजे आपल्याला कळेल. एक असा मध्यंतरी व्हिडिओ बघितला होता ज्याच्यामध्ये एक लहान कुत्र्याचं पिल्लू ते आपल्याच सावलीला घाबरून त्या सावलीवर भुंकत होतं. कुत्र्याची सावली, आपल्याच सावलीचं ते पिच्छा करत होतं, त्याच्यावर भुंकत होतं आणि सारखं फिरत होतं गोल 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 गोल. त्याला असं वाटत होतं हे कुत्रा म्हणजे दुसरी सावलीच आहे. आता बघा, विचार करा जरा, कुत्र्याला अशा पद्धतीने बघताना बघून खूप गंमत वाटली. आपल्याला गंमत वाटते, पण त्या कुत्र्यावर काय परिस्थिती आली याचा थोडासा विचार करा. दुसरं कुत्रं आहे
किंवा काहीतरी वेगळं आहे असं बघून ते जोर जोरात कुत्र त्यावर भुंकत होतं. त्या कुत्र्याला त्याच्या सावलीचा त्याग करणं शक्य नाही. सावलीचा त्याग करता येत नाही. त्या सावलीचा नाश करायला जावं तर ती हातात सापडत नाही. सावलीचा नाश करायला जावं तर ती हातात सापडत नाही. त्याचा त्याग करता येत नाही. काय करता येईल तर पहिले ओळखतं पाहिजे की ही सावली आहे, ही मिथ्या आहे. अगदी त्याचप्रमाणे ही जी माया आपल्याला दिसते, ज्या मायेबद्दल आपण म्हणत आहोत, त्याला फक्त ओळखायचं आहे की ह्याचा काहीही आपल्याला त्रास होणार नाही. आपल्या स्वरूपापासून ही जी सावली आहे, माया म्हणून, देह म्हणून, हा जो मी आहे इथे, हा माईक आहे एवढं ओळखायचं. ती माया म्हणून ओळखली की आपलं काम झालेलं असतं. कबीराचा एक सुंदर दोहा आहे. कबीर महाराज म्हणतात, माया छाया एकसी बिरला जाने कोय. माया छाया एकसी बिरला जाने कोय, भागता के पीछे लगे सन्मुख भागे सोय. याचा अर्थ असा आहे की माया आणि छाया ही एकच आहे, पण ह्याला कोणीतरी एक वेगळाच असतो जो हे जाणू शकतो. सावली, आपली छाया ही माईक आहे हे जाणणारा कोणीतरी तत्वज्ञ विरळा असतो. भागता के पीछे लगे, जो त्या सावलीपासून दूर दूर भागण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याबरोबर ती सावली तितक्याच वेगात पळत असते, त्याच्या मागे लागते. पण जो सन्मुख होऊन राहतो त्याला मात्र ती सावली त्रास देत नाही, असा त्या दोह्याचा सुंदर अर्थ आहे. म्हणून माया, जी जी कल्पना आहे, जे जे सत्य वाटतं आहे, जो जो विचार आपल्या मनामध्ये येतो आहे, तो सर्व कल्पना, तो सर्व विचार हे माईक आहे. आणि कल्पनाच हेच मुळात मायेचे आश्रयस्थान आहे. माया राहते कुठे? कल्पनेमध्ये. त्या सावलीची कल्पना त्या कुत्र्याला सहन होत नाही. ती सावली त्याला जाचक वाटते, कारण त्यांनी तशी कल्पना बनवून ठेवलेली आहे. खरं सावली जाचक नाही. खरं छाया कधी कोणाला त्रास देत नाही, पण त्या छायेची इतकी भीती वाटते कधी कधी की ज्याचं नाव ते. म्हणून कल्पना, या कल्पनेलाच आपल्याच कल्पनेनी छाट द्यायचा आहे. एका विचाराला दुसऱ्या विचाराने काट द्यायचा आहे, काटाने काटा काढायचा आहे. म्हणून मिथ्या कल्पनेला, जी मिथ्या आहे कल्पना, म्हणजे जग सत्य आहे, शरीर सत्य आहे, या शरीरातले सगळे भोग, सगळे विषय हे सत्य आहेत, ते माझ्याकरता आहेत, ते मी उपभोगतो, ते मी करतो, असं कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, देह सत्यत्व भ्रांती, जगत सत्यत्व भ्रांती, ही जी माईक कल्पनेनी मी घट्ट धरून ठेवलेली आहे, या सगळ्या कल्पनेंना संवादी कल्पनेने आपल्याला काट द्यायचा आहे. संवादी कल्पना कुठली? मी देह नाही, हा सुद्धा एक विचारच आहे. जग सत्य नाही, हा सुद्धा एक विचारच आहे. पण सत्य वाटणाऱ्या या विचारांना, या विचारांनी, परमार्थाच्या या विचारांनी आपल्याला काट द्यायचा आहे. समर्थांनी तर तसं म्हणून ठेवलेलं आहे, मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नव्हे रे नव्हे सर्वथा राम भेटी. कितीही कल्पना केल्या, कितीही कल्पना करत बसलो, तरी सुद्धा त्या कल्पनेनी राम कधी भेटणार नाही, असं समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात मनाच्या श्लोकांमध्ये. पण तेच समर्थ रामदास स्वामी पुढे जाऊन त्याच मनाच्या श्लोकांमध्ये सुद्धा हे सुद्धा सांगतात, तया निर्विकल्पासी कल्पित जावे, परी संग सोडून सुखे राहावे. ते जे निर्विकल्प असं असलेलं जे तत्व आहे, कल्पनातीत, अचिंत्य असं जे तत्व आहे, त्याचं चिंतन करत जावं. आणि त्याचं चिंतन करत करत हळूहळू इतर सर्व संग सोडायचे आणि त्या निस्संगाशी एकरूप व्हायचं. काय सुंदर विचार आहेत बघा. त्या निस्संगाशी एकरूप व्हायचं असं शक्य आहे. काटाने काटा काढता येणं शक्य आहे. एका विचाराला दुसऱ्या संवादी विचारांनी काट देता येणं शक्य आहे. समर्थ रामदास स्वामींची एक सुंदर ओवी आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी मोक्षाची व्याख्या करून ठेवलेली आहे. मोक्ष म्हणजे काय? समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मिथ्या मिथ्यत्वे पाहिले, मिथ्यापणे अनुभवा आले, श्रोती पाहिजे ऐकले, या नाव मोक्ष. मोक्ष मोक्ष म्हणून आपण जे म्हणतो,
ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान म्हणून जे आपण म्हणतो, की मोक्ष म्हणजे काय हे समर्थांनी किती किती सोप्या भाषेत आपल्या समोर मांडून ठेवलेलं आहे. मिथ्या मिथ्यत्वे पाहिले, मिथ्यापणे अनुभव आले. जे दृश्य दिसतं आहे, जे मिथ्या आहे, जे माईक आहे, त्याला मिथ्यत्वाच्या दृष्टीने बघायचं, त्याला मिथ्यत्वाच्या दृष्टीने ते ओळखायचं आणि त्याचा मिथ्यत्वाच्या दृष्टीने त्याचा अनुभव घ्यायचा. आणि हे जर का करता आलं, त्याच्यातली सत्यत्व बुद्धी जर का काढता आली, तर त्यालाच मोक्ष असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात. हे शरीर ज्याला मी माझं म्हणतो, हे माईक आहे हे असं आपण ऐकतो, पण ह्या शरीराकडे जेव्हा मी बघतो त्यावेळेला मी याला सत्यत्व बुद्धीने बघतो. या शरीराला मिथ्यत्व बुद्धीने बघणं, या शरीराकडे, या जगाकडे, माझ्या परिवाराकडे, माझ्या नोकरी धंद्याकडे, माझ्या संपत्तीकडे, घरदारा गाडीकडे, सगळ्या गोष्टींकडे नजर फक्त बदलवायची. या मिथ्या आहेत हे जाणून ठेवायचं आणि या मिथ्या आणि माईक वस्तूंना, ज्या नाशिवंत आहेत, ज्या कधी ना कधी नक्की जाणाऱ्या आहेत, त्यांना बघायचं, त्यांचा मिथ्यापणे अनुभव घ्यायचा. अनुभवाचा त्याग सुद्धा समर्थांनी सांगितलेला नाही, कारण या जगामध्ये व्यावहारिक सत्तेमध्ये आपल्याला तसाच व्यवहार करायचा आहे जसा आपल्याला करावा लागणार आहे. आपण बघा, मागच्या चिंतनांमध्ये हा विचार करून झालेला आहे. 3 सत्ता, एक पारमार्थिक सत्ता, एक व्यावहारिक सत्ता आणि तिसरी एक प्रातिभासिक सत्ता. प्रातिभासिक सत्ता ही स्वप्नातली जी असते ती, व्यावहारिक सत्ता जी आपण जागृतीमध्ये अनुभवतो ती. या दोन्ही सत्ता माईक मिथ्या आहेत. आणि पारमार्थिक सत्ता म्हणून जी काही आहे तेवढी एकच फक्त सत्य आहे, तेवढी एक ओळखायची. आणि जागृती आणि स्वप्नावस्थेमधला हा जो सगळा इतर व्यवहार आहे हा माईक मिथ्या आहे हे जाणून घ्यायचं आणि मिथ्या मिथ्यत्वे पाहिले, मिथ्यापणे अनुभव आले. मोक्षाची भाषा, व्याख्या समर्थ रामदास स्वामींनी करून ठेवलेली आहे. त्या मिथ्याला मिथ्यापणे ओळखता येणं हेच काय म्हणतात त्याला, किल्ली, गुरु किल्ली जी असते ती हीच आहे. जे माईक मिथ्या आहे त्याच्यामध्ये आपलं मन अडकतं, त्याच्यामध्ये आपलं मन गुंततं. ही जी माया आहे ही मायाच आपल्यावर एक प्रकारचं संमोहन करते, आपल्या बुद्धीला आच्छादित करते, आपल्या मनाला विकृत करते, आपल्या चित्ताला पळवते, आकृष्ट करते. आकृष्ट करून ठेवणारी ही शक्ती ही मायेची शक्ती आहे. प्रत्येक विषयांमध्ये आकर्षित करण्याची शक्ती ही मायेची शक्ती आहे. जरा कुठे मी रस्त्याने जाऊ द्या, रस्त्याने चालता चालता कुठेतरी आईस्क्रीमचं दुकान दिसतं, कुठेतरी पाणीपुरीवाला समोर उभा असलेला दिसतो, कुठेतरी काहीतरी छान मोमोज असतात आणि काय ब्रेड असतात, बेकरी असते, सुंदर केक असतात, छान पद्धतीने डेकोरेट करून ठेवलेले असतात. सगळंच त्याचं आकर्षक असतं हो. रंग रूप, डोळे नजर तिकडे जाते, आकृष्ट होतं मन. स्वाद रसना आकृष्ट होतं मन. साधक चालत चालत जाता जाता आपण विचार करा, रस्त्याने जाता जाता असे कितीतरी प्रकारचे आकर्षण, कितीतरी प्रकारचे असे विषय आपल्या मनाला त्या आत्मस्वरूपापासून ओढून त्या विषयांकडे आकृष्ट करत असतात. छानसं तयार व्हायचं, मग काहीतरी कपडे घालायचे. मग आज काय आहे, आज रामजन्मीचा उत्सव आहे, राम मंदिराचा उत्सव असल्यामुळे आज छान कपडे घालायचे, मग मी छान कपडे घालायला लागतो. घालावे, जरूर घालावे, व्यावहारिक सत्तेमध्ये ते आवश्यक आहे आणि ते घालावं योग्य त्या वेळेला, योग्य त्या पद्धतीने, योग्य त्या समारंभामध्ये चांगलं नटून थटून जावं. पण ते माईक आहे हे लक्षात राहिलं पाहिजे. आपलं मन, आपलं चित्त, आपली बुद्धी, आपला अहंकार या सर्वांना मोहित करून टाकते ती माया. जरा विचार करा, कल्पना, मायेचं स्वरूप कल्पनेमध्ये आहे. थोडासा विचार करा, आपण या कल्पनेपासून आपल्याला जरा दूर करू शकतो का? शांत बसा, डोळे बंद करा, कुठेही बसा, कुठेही असा. चांगली झोप झालेली आहे, चांगला चहा घेऊन झालेला आहे, सगळं काही व्यवस्थित सुरू आहे, कुठेही जायचं नाही, कुठेही यायचं नाहीये,
कोणालाही फोन करायचा नाहीये, असं काहीही व्यवधान नसताना, कुठलेही उपद्व्याप नसताना नुसतं बसा शांतपणे आणि थोडासा विचार करा. विचार पण करू नका, नुसतं बसा. पण तरी सुद्धा आपल्या मनामध्ये असंख्य विचार येतात, असंख्य विचार येऊन आपल्याला छळतात. आपल्याला तपासलं ना तर आपल्याला कळतं किती प्रकारचे विचार मनामध्ये येऊन जातात. सकाळची वेळ आहे, शांत झालेलं आहे, झोप मस्त झालेली आहे, चहा घेऊन झालेला आहे, फ्रेश वाटतं आहे. हे सगळं करत असताना उगाच मनामध्ये डोक्यात विचार येऊन जातो, आज जेवायला काय करायचं, आज जेवायला काय करायचं, हा विचार उगाच येऊन जातो. रामाचं नाम बाजूला पडतं, प्रभाते मनी राम चिंतित जावा, हा विचार दूर होतो आणि प्रभाते मनी जेवायला काय करावं हा विचार बळकट होतो. मग ब्रेकफास्टला काय करायचं, मग जेवायला काय करायचं, मग हे नको ते नको ते, अशा प्रकारची चर्चा, मग दोघा चौघांचे घरातल्यांचे सगळ्यांचे वेगवेगळे सजेशन्स. झाला अर्धा तास त्या चर्चेमध्ये कधी निघून जातो हे कळत सुद्धा नाही. अगदी डोळे बंद करून शांतपणे बसले आहात, जेवायला काय करायचं हा विचार नसेल ना तरी सुद्धा आज ऑफिसमध्ये हे काम करायचं आहे, त्याला ईमेल लिहायची राहिलेली आहे, तो काल माझ्याशी तसा का वागला, ती काल माझ्याशी तशी का नाही वागली, इत्यादी प्रकारे अनेक प्रकारचे विषय आपल्याला छळतात, अनेक प्रकारच्या कल्पना आपल्याला छळतात आणि हीच माया आहे. यालाच माया असं म्हणतात. या जगातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू आपल्याला या न त्या प्रकारे बांधून ठेवते, आकृष्ट करते, चिंतनामध्ये गुंतवते, विचारांमध्ये गुंतवते, कल्पनेमध्ये अडकवते. अगदी आपल्या आवडीचीच गोष्ट पाहिजे असं काही नाही. मी मगाशी वर्णन केलं, चालायला निघाल्यानंतर छान छान प्रकारचे आवडीच्या गोष्टी समोर जेव्हा दिसतात दुकानांवरच्या, त्याच्यामध्येच माझं मन गुंततं आणि तिकडेच मी आकृष्ट होतो असंच नाही. ज्या गोष्टींमध्ये माझं मन गुंतवायला नको त्याच्यात सुद्धा, त्याच छानशा रस्त्यावर चालत असताना, चांगले चांगले पदार्थांच्याकडे बघत असताना, पाट्या बघत असताना, मिठाईच्या दुकानांवर जात असताना, उगाच काही नाही तर कारण नसताना रस्त्यावर बसलेला एक भिकारी मला दिसतो. त्याच्याकडे मी अक्षरशः 1 सेकंद फक्त माझी त्याच्यावर नजर जाते. मी बघितलेलं पण नसतं त्याच्याकडे डोळे भरून मी बाकीच्या दुकानांकडे बघत होतो, पण त्या दुकानांवरनं जाता जाता एक भिकारी रस्त्यावर बसलेला मला दिसतो. आणि काही वेळानंतर मी जेव्हा नंतर येऊन ध्यानाला म्हणून बसतो, नामजपा करता म्हणून बसतो, त्यावेळेला कारण नसताना, गरज नसताना तो भिकारी माझ्या समोर येऊन उभा राहतो आणि माझं चिंतन सुरू होतं, अरे अरे त्या बिचाराला काही खायला मिळालं नसेल, काय ही लोक, तरुण होता चांगला पण काम करत नाही. सुरू आपल्या विचारांची दिशा कुठे वाहवत जाते हे आपल्याला कळत सुद्धा नाही आणि हातातून ज्या पद्धतीने वाळू निसटून जाते त्या पद्धतीने आपलं मन आपल्या कब्जातून कधी निसटून जातं, आपली चित्तवृत्ती कधी पांगते हे आपल्याला कळत सुद्धा नाही. म्हणून आकृष्ट करणं ही आपल्या प्रेमाची व्यक्ती असावी किंवा प्रेमाची वस्तू असावी किंवा आवडीचं ठिकाण असावं अशी आवश्यकता नाही. कुठलीही वस्तू आपल्याला कशाही पद्धतीने गुंतवून ठेवू शकते. ती नावडती असली, ती प्रतिकूल असली तरी सुद्धा त्याचं चिंतन आपलं सुरू होतं. म्हणून प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू, प्रत्येक पदार्थ, प्रत्येक व्यक्ती, स्थान, एखादं स्थान असतं ते सुद्धा आपल्याला आकृष्ट करतं, आपल्याला मोहित करतं. एक सुंदर गोष्ट बघू आणि पुढे जाऊ. एक राजा, मोठा राजा एकदम, फार सुंदर राज्य. एक दिवस त्यांनी लोकांची परीक्षा पाहायची ठरवली. हे असं सगळं ऐकलं एका प्रवचनामध्ये, माया, मिथ्या वगैरे वगैरे, आणि त्याच्या मनात काय विचार आला काय माहिती. तो म्हणाला की संध्याकाळपर्यंत या राज्यातनं एका ठराविक ठिकाणी जाऊन त्या ठराविक ठिकाणी भेट देऊन आपलं नाव नोंदवायचं आणि तिकडनं संध्याकाळी सूर्यास्ताच्या आत परत यायचं, आणि जो कोणी संध्याकाळपर्यंत इथे येईल परत त्याला राजपद दिला येईल.
अर्ध राज्य मी त्याला देऊन टाकेल. खूप सगळे गावातले लोक, राज्यातले लोक अति उत्साही. ते म्हणतात हे काय खूपच सोपं आहे, नुसतं तिकडे जायचं आणि यायचं, सहज शक्य आहे. सगळे निघतात. राजाने फार सुंदर व्यवस्था करून ठेवलेली असते. चित्तार्कश अतिशय सुंदर अशी फुलं, असे उद्यानं, खाण्यापिण्याच्या आता जे सगळे पदार्थ सांगितले त्याच्या सगळ्या सोयी, पाणीपुरीचे स्टॉल भरपूर लावून ठेवले होते. पावभाजी पण होती, पिझ्झा, बर्गर ते सुद्धा ठेवलेलं होतं त्यांनी. आणि मग सगळे लोक संध्याकाळपर्यंत जायचंय म्हणून, आता तर काय दुपारच आहे म्हणून आरामात रमत गमत सगळ्या गोष्टींचा उपभोग घेत घेत त्या बाजारातनं, त्या मार्गातनं, त्या वाटेवर चालत होते. काही अप्सरा आणून ठेवल्या होत्या सुंदर दासी, काही सरबत, काही पेयपान, अनेक प्रकारच्या आकर्षणांनी त्या राजांनी तो राजमार्ग पूर्णपणे बंदिस्त करून ठेवलेला होता. आणि लोकांचा विचार असा होता की हे सगळे उपभोग राजांनी फ्री ऑफ कॉस्ट ठेवलेले आहेत, आपल्याकरता ठेवलेले आहेत, आपल्या सोयीकरता ठेवलेले आहेत, म्हणून सर्वजण त्या त्या ठिकाणी ते जनसामान्य तिथे आकृष्ट होत होते. संध्याकाळपर्यंत येण्याकरता अजून भरपूर अवकाश आहे, नाव नोंदवून आता जाऊ, आता संध्याकाळ व्हायला लागली, हो आता निघूच, आता संध्याकाळ व्हायला लागली, आता सूर्यास्ताची वेळ होत आली, आता निघूच, असं म्हणेस्तवर राजांनी त्या उद्यानांमध्ये अतिशय चित्ताकर्षक असे दिवे आणि माळा लावून ठेवल्या होत्या, रोषणाई केली होती. आणि त्या रोषणाईच्या सगळ्या त्या आकर्षणामध्ये सर्वसामान्य जनता पूर्णपणे आकृष्ट होऊन अडकून पडली. संध्याकाळपर्यंत त्या राजमार्गावरनं परत येऊन आपलं नाव नोंदवून तिथे जाणारा असा कोण असेल, असा कोई बिरला योगी, विरक्त असा जो माणूस असतो तोच हे करू शकतो. या सगळ्या चित्ताकर्षण, सगळ्या विषयांपासून, सगळ्या मोहमायापासून स्वतःच्या मनाला आवरून धरून जो आपल्या मार्गावर, जो आपल्या ध्येयावर अग्रेसर राहील, जो तिथे जाऊन आपलं काम करून पुन्हा परत येईल, असा जो कोणी एखादा व्यक्ती असेल त्यालाच फक्त ते राजपद मिळतं. असा कोणीतरी असला पाहिजे की नाही, असा कोणीतरी हवा की नाही, साधक कसा असावा याचं सुंदर वर्णन समर्थ रामदासांनी करून ठेवलेलं आहे. अलक्ष लक्षी तो साधक, असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात. आपल्याला अत्यंत विरक्त व्हायचं आहे. कसं विरक्त व्हायचंय? विरक्ती म्हणजे काय? वैराग्य म्हणजे तरी काय हो? गरज असेल तर त्या विषयांचा भोग घ्यावा, भूक लागली असेल तर तिथे ठेवलेलं काहीतरी जेवावं, पण ते काम झाल्यानंतर उगाच अंगळमंगळ अशी टंगळमंगळ करत तिथे उगाच न राहता आपल्या ध्येयाकडे परत जावं, यालाच विरक्ती म्हणतात. जो अशा पद्धतीने आपल्या ध्येयाकडे असेल, ध्येयाकडे लक्ष ठेवून असेल, जो ध्येयासक्त असेल, तो बाकीच्या पदार्थांकडे न बघता डोळे बंद करून फोकस जाऊ शकतो. यालाच योग मार्गामध्ये योगश्चित्त वृत्ती निरोध हा म्हटलेला आहे. बाकीच्या गोष्टींपासून आपल्या चित्ताचा निरोध करणं आणि एकाग्र करणं, याला योग मार्गामध्ये तसं म्हटलेलं आहे. भक्ती मार्गामध्ये त्यालाच भगवंताच्या नामामध्ये किंवा भगवंताच्या चरणकमलांवर आपलं चित्त दृढ करावं असं सांगितलेलं आहे. तनको जोगी सब करे, तनको म्हणजे देहाला, तनको जोगी सब करे, भगव्या प्रकारचे वस्त्र अंगावर घातले की आपण विरक्त असं समजू शकतो स्वतःला. पण नुसते भगवे कपडे घालून, भगवे टिळे लावून आणि माळा घालून कोणी जोगी होत नाही. तनको जोगी सब करे, मनको बिरला कोई, सब सिद्धी सहजे पाइये, जे मन जोगी होई. सगळ्या सिद्धी आपल्या हाताशी येतील तेव्हा जेव्हा मन जोगी होईल, म्हणजे मन योगासक्त होईल, ध्येयासक्त होईल, मन विरक्त होईल, तेव्हा आपण आपल्या सिद्धी गाठू शकतो. पण हे जे मन आहे आपलं, हे अनेक पदार्थांमध्ये इतक्या विचित्र पद्धतीने आपल्याला गुंतलेलं आहे, हे कळत सुद्धा नाही. आपले नातेवाईक, आपला परिवार, आपले आई वडील किंवा मुलं बाळ, आपली नातवंड पतवंड, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला देह. तो नेहमी करता टिकावा, तो चांगला असावा, त्याला कुठलाही प्रकारचा रोग नसावा, अशा अनेक प्रकारच्या इच्छा
आशा आणि कल्पना घेऊन आपण जीवन जगत असतो. मग ह्या ठिकाणी मन न अडकवता त्या मनाला ह्यातनं काढून बाहेर काढून विरक्त करून खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या चिंतनामध्ये लावायचं. असं जर का करता आलं तर मायेची निवृत्ती अतिशय सोपी आहे. मिथ्यत्वे ओळखावे झाला. मग ही माया कशा पद्धतीने नाहीशी करता येईल? आपला विचार चालला आहे मायेची निवृत्ती शक्य आहे, मायेचा नाश नाही शक्य, पण ही निवृत्ती तरी कशी होईल? 3 प्रकारे मायेची निवृत्ती होऊ शकते. एक, भगवत संकीर्तन, नामस्मरण, श्रद्धापूर्वक, प्रेमाने, आत्मीयतेने, मनापासून घेतलेलं नाम. असं जर का नामस्मरण केलं तर भगवंताच्या नामाला मध्ये आणायचं असे आमचे डॉक्टर काका सांगतात. विषय कोणी आला समोर आणि माझं मन तिकडे आकृष्ट होत असेल तर मध्ये त्या नामाला आणून बसवायचं. भगवंताला समोर ठेवलं तर मायेचे जे पाश असतात त्याचा जो परिणाम असतो तो आपल्यावर होत नाही. म्हणून सतत येता जाता रामकृष्ण हरी म्हणायचं, श्रीराम जय राम जय जय राम म्हणायचं. भगवंताचं स्मरण सतत ठेवलं ना तर ही माया आपल्याला बाध करू शकत नाही, आपल्याला त्रास देऊ शकत नाही, आपल्याला गुंतवून ठेवू शकत नाही. समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे भगवंताचं विस्मरण म्हणजे माया. माया म्हणजे काय? जिथे भगवंताचं स्मरण नाही, भगवंताचं विस्मरण, तीच माया आहे. सावध आहे तो स्मरण, विकळ होता विस्मरण, विस्मरणा पडता मरण पाविजे प्राणी. सावध आहे तोपर्यंत स्मरण आहे, विकळ होता विस्मरण. जरा कुठे इकडे तिकडे गेलं की झालं विस्मरण झालं. विस्मरण झालं की मनुष्य गेलाच, गोत्यात आलाच. असंच आपलं होतं. घ्यायला जायचं असतं काहीतरी वेगळं म्हणून आपण जातो मॉलमध्ये, एखादी ठरलेली गोष्ट असते, पण फिरता फिरता त्या दुकानांची अरेंजमेंट त्यांनी अशी करून ठेवलेली असते की इकडे तिकडे लक्ष जातच. आणि मग हे पण बघू ते पण बघू असं करता करता एक साडी घ्यायला गेलेली महिला 4 साड्या आणि अजून काही गोष्टी घेऊन येते. असं का होतं? हे याचं कारण हे आहे, विस्मरण झालं. स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव, असं समर्थांनी एका ठिकाणी म्हणून ठेवलेलं आहे. स्मरण म्हणजे देव, पण भगवंताचं स्मरण हे जर का आपण अत्यंत नेमाने, प्रेमाने आणि श्रद्धेने घेत असू, मनापासून जर का घेत असू, तर तो देव सतत आपल्या पाठीशी येईल आणि आपल्याला मायेपासून आपली सुरक्षा ठेवेल, आपलं रक्षण करेल. दुसरं आहे श्रीगुरूंची सेवा. एक तर भगवंताचं अनुसंधान ठेवा, नाही तर श्रीगुरूंची सेवा करा. निष्ठेने करा, मनापासून करा. परत श्रीगुरूंची सेवा. मगाशी उदाहरण दिलं होतं मी सावलीचं. तो कुत्रा जो असतो त्याची सावली एवढीशी असते, त्या एवढीशा सावलीला तो कुत्रा घाबरत असतो. आता त्या कुत्र्यानी त्या सावलीला नष्ट करायचं असेल तर काय करावं हा प्रश्न आहे. एक तर ओळखावं की ही सावली आहे, विचार करावा आणि ओळखावं की ही सावली आहे आणि ही मला कुठल्याही पद्धतीने काहीही त्रास देणार नाही, पण ती असायची तशी असणार आहे, पडायची तितक्या वेळ पडणार आहे, कधी मोठी होईल, कधी लांब होईल, छोटी होईल, काय जे होईल ते होईल, पण तिचा आणि माझा काहीही संबंध नाही, हे त्या कुत्र्याने ओळखायला पाहिजे. आणि तसं जर का करायचं नसेल तर स्वतः कुठेतरी सावलीत जाऊन बसायला पाहिजे. कुठल्या तरी मोठ्या शेड खाली, सावली खाली, झाडाची सावली, भिंतीची सावली, घराची सावली, कुठेतरी जाऊन विश्राम करायला पाहिजे, जेणेकरून त्याची स्वतःची सावली त्याला जाणवणार नाही. आणि मग ही श्रीगुरूंच्या कृपेची सावली तर इतकी मोठी आहे, त्याच्या सावलीत जर का आपण गेलो तर आपल्याला या मायेची जी सावली आहे, जी आपल्याला छळते, आपलीच छाया बनून आपल्याला जी छळण्याचा प्रयत्न करते, त्याच्या त्रासापासून आपण वाचू शकतो. म्हणून आपली सावली नष्ट करायची असेल तर मोठ्यांच्या सावलीत जाऊन बसावं. आणि जे मोठे आहेत ते श्रीगुरु आहेत. तुकाराम महाराजांचं एक वचन आहे, विठ्ठल ही छाया माझी मज. एका अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल ही छाया माझी मज. त्या विठ्ठलाची छाया माझ्यावर आहे. विठ्ठलाच्या नामाची, विठ्ठलाच्या कृपेची छाया माझ्याखाली असेल तर मी निवांत आहे, मी शांत आहे.
म्हणून सद्गुरूंची सेवा करणं यातनं मायेचं निवारण करता येऊ शकतं. सद्गुरूंची सेवा म्हणजे काय? आपला मायेचा विषय चाललाय मला माहिती आहे, आणि सैद्धांतिक विचार करायचा हे सुद्धा मला माहिती आहे. पण काय आहे, खूप खूप सगळ्या गोष्टी असतात ज्या महत्वाच्या असतात. सद्गुरूंची सेवा करायचं म्हणजे काही दर महिन्याला पाकिट नेऊन द्यायचं, किंवा सद्गुरू दिसले म्हणजे त्यांच्या हातावर पेढे ठेवायचे, किंवा त्यांचे हातपाय दाबून द्यायचे, किंवा त्यांना काही काही नवीन नवीन पदार्थ करून खाऊ घालायचे. एवढीच सद्गुरूंची सेवा नाही आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. ती पण सेवा गरजेची आहे, ती पण सेवा करावी, पण त्या सेवेचं काहीतरी एक प्रमाण आहे, तेवढ्या प्रमाणात ती सेवा करावी. खरी सद्गुरूंची सेवा कुठली आहे? तर खरी सद्गुरूंची सेवा ती आहे की सद्गुरूंनी जे मला सांगितलेलं आहे, जे साधन माझ्या हातात दिलेलं आहे, ते साधन मी करणं, त्यांनी दिलेला तो जो विचार आहे, तो विचार मी सतत माझ्या ध्यानात ठेवणं. सद्गुरूंचे जे वचन आहे, सद्गुरूंचा जो उपदेश आहे, तो उपदेश त्याला फॉलो करणं, तो माझ्या जीवनामध्ये उतरवणं, ही खरी सद्गुरूंची सेवा आहे. असं जर का करता आलं तर माया आपल्याला कुठल्याही पद्धतीने त्रास देऊ शकत नाही. सद्गुरु वचन तोची वेदांत, सद्गुरु वचन तोची सिद्धांत, सद्गुरु वचन तोची धादांत सप्रचितात. समर्थ रामदास स्वामी म्हणतात दासबोधात, सद्गुरूंचे वचन तोच वेदांत आहे, तोच सिद्धांत आहे, तेच साक्षात आहे, तेवढंच मला पाळायचं आहे. हे जर का मी करू शकलो, हे जर का मी करू शकलो, तर मला मायेपासून निवारण माझं सहज शक्य आहे. आपण माया समजून घेतो आहोत, मायेचा व्याप समजून घेतो आहोत, त्याचबरोबर मायेपासून कशा पद्धतीने दूर होता येईल याचा आपण विचार करतो आहोत. एक विचार केला आपण, भक्ती करायची, परमेश्वराची भक्ती, नामस्मरण, अनुसंधान, दुसरी सद्गुरूंची सेवा. एक सुंदर वचन आहे, भक्ती कर दीप प्रेम कर बाती. भक्ती कर दीप दिवा आणि प्रेम कर बाती, त्याच्यामध्ये प्रेमाची वात लाव. साधू संगत करी अनुदिन राती. साधूंची संगत, सज्जनांची संगत, श्रीगुरूंची संगत, श्रीगुरूंच्या विचारांची संगत, याला साधू संगत म्हणतात. हे जर का अनुदिन राती, रात्रंदिवस आपण करू शकलो, अशा पद्धतीने सेवा करू शकलो, तर आपण निश्चितपणे मायेच्या या तडाख्यातनं बाहेर पडू शकतो. तिसरा विचार आहे परिपूर्ण आणि सूक्ष्म विचाराने. सूक्ष्म विचार म्हणजे ज्ञानमार्ग. याच्याबद्दल आपलं मगाशी चिंतन झालेलं आहे, विचार करून झालेला आहे. त्या कुत्र्यांनी एक तर विचार करावा की ही माया मिथ्या आहे, ही सावली आहे, त्रासदायक नाही, त्याच्यात गुंतून पडण्याचं कारण नाही. किंवा मगाशी जो विचार केला, मिथ्यत्वे पाहिले, मिथ्यापणे अनुभवा आले. म्हणून अशा पद्धतीने जो सूक्ष्म विचार आहे, तो विचार सतत जागा ठेवू शकतो. हा विचार म्हणजे ज्ञानमार्ग. असा विचार जर का नीट स्थिर झाला, हा विचार हे जे निधिध्यासन आहे ते जर का नीट झालं, तर मग आपण या मायेत अडकण्याचा काही प्रश्नच उठत नाही. पण हा मार्ग खूप कठीण आहे हो, खूप सावध राहावं लागतं, अतिशय सावध राहावं लागतं. आपण कुठे काय बोलतो, कुठे कसे वागतो, कुठे कशा पद्धतीने आकृष्ट होतो, याचं आपल्यालाच भान राहत नाही. म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगतात, सावध साक्षेपी आणि दक्ष तया तात्काळची मोक्ष. अशा पद्धतीने जर का आपण सावध राहू शकलो, अखंड सावधानता जोपासू शकलो, तर आपल्याला या मायेच्या मिथ्या मायेला घाबरण्याचं काही कारणच नाही. खूप बाऊ करून ठेवलेला आहे मायेचा या, त्याचा खरं तर काही तितकंसं कारण नाही त्याला घाबरण्याचं, पण तरी सुद्धा ती आपल्याला अशा काही पद्धतीने गुंतवते की सगळेजण त्रस्त होऊन जातात. साधनेपर विचार करून झाला, मायेचा विचार करून झाला, मायेतनं सुटण्याचा मार्ग बघून झाला. आता ही माया कशी आहे, शास्त्राने कुठल्या पद्धतीने सांगितली आहे, त्याचा थोडासा सैद्धांतिक विचार आपण करूया. एक वेदांत सार नावाचं छोटंसं प्रकरण ग्रंथ आहे, सुंदर. त्याच्यामध्ये त्या वेदांत सार या ग्रंथामध्ये एक अज्ञानाची किंवा मायेची व्याख्या केलेली आहे. अज्ञानंतु सद असद अभ्याम अनिर्वचनीयम त्रिगुणात्मकम ज्ञानविरोधी
भावरूपम अशा पद्धतीने त्या अज्ञानाचं वर्णन केलेलं आहे. कसं आहे हे अज्ञान म्हणजे ही माया. आपण अज्ञान म्हणतो आणि माया समानार्थी शब्द आहेत. एका व्यक्तिपुरतं म्हणायचं झालं, व्यष्टीपुरतं म्हणायचं झालं तर त्याला अज्ञान असं म्हणतात. समष्टीमध्ये म्हणायचं झालं तर त्याला माया असं म्हणतात. इथे जीव, तिकडे ईश्वर, बाकी अदरवाईज ब्रह्म हा विचार आपला करून झालेला आहे. ब्रह्मतत्व कूटस्थ चैतन्य एक आहेत. असो, तो विषय वेगळा आहे. आपला विचार चाललेला आहे अज्ञान किंवा माया. त्या मायेचे सैद्धांतिक विचार कसे आहेत. एक काही 14-15 पॉइंट्स आहेत जे आपण बघणार आहोत आज. एक 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 करत समजून घेऊया. सदसदभ्याम अनिर्वचनीयम, सत आणि असत अशा प्रकारची असलेली आणि अनिर्वचनीय अशी असलेली ही माया आहे. सत्यानृते मिथुन कृत्वा हा विचार आपण करून झालेला आहे. मागच्या वेळेला याचा अनिर्वचनीय शब्दाचा भरपूर सखोल चिंतन झालेलं आहे. त्याच्यामुळे आज थोडासा विचार करू आणि पुढे जाऊ. मृगजळ म्हटलं तर दिसतं पण प्रत्यक्षात नसतं. जे तीनही काळामध्ये आहे, जे सत आहे, जे तीनही अवस्थांमध्ये असतं ते सत आहे, ते सत्य असतं. तेवढंच फक्त सत्य आहे. बाकी जे कधीच नसतं त्याला असत असं म्हणतात. जे कधीच नसतं त्याला असत असं म्हणतात. आता जरा विचार केला की कळतं की तीनही काळामध्ये जे आहे, तीनही अवस्थांमध्ये जे आहे ते सत. जे कधीच नसतं, कुठल्याही अवस्थेमध्ये शक्य नाही असं जे आहे ते असत. उदाहरण आपल्याला माहिती आहे, असताचं उदाहरण आपल्याला माहिती आहे, अनेक वेळा आपण ऐकलेले आहे. शशाचं सिंग, विंदेचा पुत्र इत्यादी इत्यादी. ते कधीच नसतं. आता या दोघांच्या मध्ये असलेलं हे सतपेक्षा वेगळं आणि असतपेक्षाही वेगळं. सतपेक्षा वेगळं का? कारण मायेचे परिणाम आपल्याला जाणवतात. त्याचे परिणाम आपल्याला जाणवतात. माया खरी आहे असं वाटतं म्हणून तिथे त्याला नाही असं म्हणता येत नाही. ती असत आहे असं म्हणता येत नाही. दुःख जाणवतं, तहानभूक जाणवते, ज्ञान जाणवतं, मान अपमान जाणवतात. आपल्याला एखादी गोष्ट आहे किंवा नाही हे आपल्याला कळतं. हे सगळं कळणं जे आहे हे कशाच्या आधारावर चाललेलं आहे? हा मायेचा प्रांत आहे. म्हणून असत म्हणावं तर आहे, जाणवतंय, काहीतरी कळतंय. आणि सत म्हणावं तर जे कळतंय ते टिकत नाहीये. ते तिन्ही अवस्थांमध्ये टिकत नाहीये. ते तीनही काळांमध्ये सत्यत्वाने जाणवत नाहीये. आज आहे, उद्या नसणार आहे. मृगजळ दिसतंय पण ते आत्ता जागृती दिसतंय. झोपल्यानंतर मृगजळ दिसतंय का? नाही. दुःखाचे परिणाम आत्ता मला जागृतीत आहेत म्हणून होत आहेत. कोणी माझा मान केला, कोणी माझा अपमान केला हे मला आत्ता समजतंय. गाढ झोपेमध्ये मी जेव्हा जातो त्यावेळेला ते मान आणि अपमान माझ्या लक्षात राहत नाहीत, मला समजत नाहीत. असं जेव्हा असतं त्यावेळेला हे सगळे सत म्हणावं तर तसंही नाही आणि असत म्हणावं तर तसंही नाही. म्हणून सतासत विलक्षण असं म्हटलेलं आहे. सत नाही म्हणून सतपेक्षा विलक्षण, असत नाही म्हणून असतपेक्षा विलक्षण. वर्णन करता येत नाही त्याचं नीट म्हणून अनिर्वचनीय. अनिर्वचनीय. त्याला नित्य म्हणावं, ही माया नित्य आहे असं म्हणावं तर ती नित्य पण म्हणता येत नाही हो. कारण ज्ञान झालं की माया निवृत्त होते, ते अज्ञान निवृत्त होऊन जातं. बरं, अनित्य म्हणावं तर अनित्य पण म्हणता येत नाही. कारण जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत ती अतिशय सत्यत्वाने आपल्याला जाणवत असते. म्हणून त्याला नित्य म्हणावं तर नित्य पण नाही, अनित्य म्हणावं तर अनित्य पण नाही. मायेला स्वतंत्र सत्ताच नाहीये. म्हणून माया ही परब्रह्मापासून भिन्न म्हणावी, वेगळी म्हणावी तर ती परब्रह्मापासनं, ब्रह्मतत्वापासनं वेगळं तिला करताच येत नाही. कारण ती परब्रह्माची शक्ती स्वरूप आहे. म्हणून मायेला स्वतंत्र सत्ता नसल्यामुळे परब्रह्मापासून ती भिन्न पण नाही. आणि मायेला अभिन्न म्हणावं म्हणजे परब्रह्मासारखंच म्हणावं, परब्रह्म स्वरूपच म्हणावं तर ती माया काही त्रिकाला बाधित नाही. परत तेच, ती त्रिकाला बाधित नाही, ती सत्य राहत नाही. म्हणून अनिर्वचनीय असं पहिलं वर्णन, पहिलं लक्षण मायेचं सांगितलं आहे. सतासत विलक्षण, अनिर्वचनीय, मिथ्या. दुसरं वर्णन केलेलं आहे, दुसरं लक्षण सांगितलेलं आहे, त्रिगुणात्मक. ही माया कशी आहे? त्रिगुणात्मक आहे. आपण आपल्या सर्वांना माहिती आहे, सत्व रजतम अशा प्रकारचे तीन गुण याचा विचार आपण करून झालेला आहे.
हे 3 गुणांच्यामुळे आपल्याला जगताची निर्मिती झाल्यासारखी वाटते, ते जगत टिकल्यासारखं वाटतं, त्या जगताचा नाश होतो आहे असं वाटतं. या जगताची निर्मिती झाल्यासारखी वाटते, हे जग म्हणजे हा माझा देह हा टिकतो काही वर्ष आणि त्याच्यानंतर या जगताचा नाश होतो. म्हणून उत्पत्ती, स्थिती आणि लय हे 3 गुणांचे आहेत. रजोगुणांपासून उत्पत्ती, निर्मिती, सत्वगुणामध्ये काही काळ स्थिती आणि तमगुणाच्या अधिपत्यामध्ये विनाश किंवा नाश. अशा प्रकारे ती कारणमीमांसा त्रिगुणांची केलेली आहे. ही त्रिगुणांची कारणमीमांसा ही कुणामुळे होते? ही मायेमुळे होते. मायेमुळे होते. 3 गुणांची निर्मिती मायेपासून झालेली आहे. म्हणून ही माया कशी आहे? त्रिगुणात्मका आहे असं म्हटलेलं आहे. त्रिगुणात्मिका. दुसरं लक्षण आहे पुढचं, ज्ञान विरोधी. ही माया काय करते? ही ज्ञानाला विरोध करते. आता ज्ञानाला विरोध करते म्हणजे काय? तर ज्ञानाला आवरण करते, आच्छादित करते. जे ब्रह्म आहे, जे ब्रह्मतत्व आहे, जे ज्ञान आहे, त्या ब्रह्मतत्वाला अडसर निर्माण करते, अडथळा निर्माण करते, त्या ब्रह्मतत्वालाच आच्छादित करून टाकते. अशी ही माया आहे. म्हणून आपल्याला आपल्या स्वस्वरूपाचा अनुभव येत नाही, आपल्याला आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान होत नाही. तुम्ही म्हणाल म्हणजे आवरण असतं ते जर का ज्याला आवरण करायचं असेल त्याच्यापेक्षा मोठं असायला पाहिजे. बघा सूक्ष्म विचार वेदांत शास्त्राने करून ठेवलेला आहे. जे झाकायचं आहे त्याच्यावर जे झाकण आपण झाकणार आहोत ते त्या जे झाकायचंय त्याच्यापेक्षा मोठं असायला पाहिजे की नाही? बरोबर. मग माया ही ब्रह्मापेक्षा मोठी झाली असं कोणीतरी ऑब्जेक्शन घेऊ शकेल. ही माया त्या ब्रह्मापेक्षा मोठी झाली कारण त्याला झाकायचं आहे, आच्छादित करते आहे. पण तसं नाही. ती माया ब्रह्मापेक्षा अतिशय छोटी आहे, क्षुल्लक आहे. खरं तर माया नाहीच आहे, पण तरी सुद्धा नसून सुद्धा ती त्या ब्रह्माला आवरण करते. कसं कसं म्हणून विचाराल तर उदाहरण देतो एक छोटंसं म्हणजे कळेल लगेच. आकाशामध्ये सूर्य किती मोठा आहे, केवढा विशाल आहे. अहो कितीतरी हजार लाख पृथ्वी त्या सूर्याच्या पोटात मावेल इतका मोठा तो प्रचंड सूर्याचा गोळा. पण त्या सूर्याला सुद्धा अडसर करणारे हे छोटे छोटे ढग आकाशात आपल्याला दिसतात. ढग छोटासाच असतो त्या मानाने, ढगाचा आकार काही एवढा मोठा नाहीये, पण तरी सुद्धा तो ढग त्या सूर्याच्या प्रकाशाला मध्ये अडथळा निर्माण करतो आणि आपल्याला सूर्याचं दर्शन नीट घेऊ देत नाही. अगदी त्याचप्रमाणे ही माया त्या ज्ञान स्वरूपाला अडथळा निर्माण करते, म्हणून ती ज्ञान विरोधी आहे. बरं ही माया आपण बघा कशी आहे. थोडा विचार करा. ह्या ढगाचं प्रकाशन कोण करतं? हा जो मध्ये आलेला ढग आहे या ढगाचं प्रकाशन सुद्धा तो सूर्यच करत असतो. त्या सूर्याच्या प्रकाशामध्येच हा ढग आहे आपल्याला दिसतो, पण तोच ढग त्या सूर्याला आपल्याला मात्र बघू देत नाही. अगदी तसंच ब्रह्माच्या अधिष्ठानावरच ही माया कार्य करत असते, पण तीच माया त्याच ब्रह्मतत्वाला आवृत्त करून ठेवते, त्याच ज्ञानाला ती विरोध निर्माण करते. म्हणून तिला ज्ञान विरोधी असं म्हटलेलं आहे. पुढचं लक्षण आहे भावरूपम. ज्ञानविरोधी आणि भावरूपम फार सुंदर आहे. परत भावरूपम का म्हटलेलं आहे? एका ठिकाणी म्हणतो सद्विलक्षण असद्विलक्षण आणि इथे म्हणता भावरूपम, असं कसं? तर त्याचं उत्तर असं आहे, भावरूप आहे ही माया, कारण ही माया भाव निर्माण करते. तिथे या जगतामध्ये सत्यत्वाची प्रतीती देते. ही माया या जगताला निश्चितपणे जाणवते, निश्चितपणे भासवते. ती अभावरूप नाहीये, ती मुळात नसूनही तिला भावरूप म्हटलेलं आहे. मुळात ती काही करत नसून सुद्धा खूप काही केल्यासारखं ती करते, म्हणून तिला भावरूप म्हटलेलं आहे. आवरण तर करतेच करते, शिवाय विक्षेप म्हणजे भलतच काहीतरी दाखवते. नुसतंच झाकून ठेवलं तर तसं नाही. जे झाकून ठेवलं आहे, ज्याला आवृत्त केलेलं आहे तेवढ्यावरच थांबत नाही, तर भलतच काहीतरी वेगळंच दिसायला लागतं आणि हे जग आपल्याला या ब्रह्माच्या अधिष्ठानावर दिसायला लागतं. जर ती काही करतच नसेल तर मग हे आवरण आणि विक्षेप दाखवेल तरी कसा? काही करतच नसेल तर कसं शक्य आहे दाखवणं? ज्या अर्थी काहीतरी दिसतं आहे, ज्या अर्थी काहीतरी जाणवत आहे, ज्या अर्थी आपल्याला या सगळ्या गोष्टींचा अनुभव येतो आहे,
त्या अर्थी निश्चित काहीतरी ती करते आहे, म्हणून त्याला भावरूप असं म्हटलेलं आहे. ती ईश्वराची शक्ती आहे. ईश्वराची ही शक्ती, ही ईश्वराची शक्ती असल्यामुळे ईश्वराला काही करत नाही. ईश्वराला त्याची शक्ती असल्यामुळे ती ईश्वराला कुठल्याही प्रकारे त्रास देत नाही, पण जीवाला मात्र ती आवृत्त करून ठेवलेलं असल्यामुळे जीवाला या मायेच्या शक्तीच्या अधिपत्याखाली राहावं लागतं. म्हणून जीव त्या मायेच्या शक्तीखाली बांधलेला आहे, ईश्वर मात्र स्वतंत्र आहे, असं वर्णन वेदांत शास्त्रात केलेलं आहे. आपण एक 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 लक्षण बघतो आहोत मायेचं. ज्ञानविरोधी, त्रिगुणात्मक ज्ञानविरोधी भावरूपम. पुढचं आहे यत्किंचित. आता म्हणजे काय? यत्किंचित रहस्यमय असं वर्णन आहे इथे. असं म्हणतात की ही अशी आहे असं दाखवता येत नाही, ही अशी अशी आहे असं मायेबद्दल सांगता येत नाही. तिला पकडायला जा तरी तिला पकडता येत नाही. मग अशी उदाहरण बघितलं आपण सावलीचं. आपल्याच सावलीला आपण पकडायला गेलो तर आपल्याला ती पकडता येईल का? सावली पकडायला जा म्हटलं तर कधीही शक्य नाही. ती आपल्या हातात कधीच, आपल्या पकडेमध्ये कधीच येणार नाही. पकडायला जावं तर ती लपून जाते किंवा निघून जाते, हातात येत नाही. मग काय करायचं? तिला फक्त ओळखायचं. तिला ओळखलं की ती लाजून निवृत्त होऊन जाते. मायेला ओळखायचं, ती लाजून निवृत्त होऊन जाते. इथे यत्किंचित शब्द आलेला आहे. यत्किंचित म्हणजे अत्यंत क्षुल्लक, तुच्छ, फोलपटाप्रमाणे फेकून देण्यास योग्य असलेलं. तर एक उदाहरण देतो म्हणजे कळेल. आजकाल खूप सगळे चॉकलेट्स यायला लागलेले आहेत. आपण अनेक जण चॉकलेट्स खातो, वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर चॉकलेट्स असतात अगदी. आणि त्या चॉकलेटवर अतिशय सुंदर अशा कागद सुद्धा असतात, त्याला पॅकिंग करण्याकरता म्हणून. त्याच्यावर आवरण असतं, अतिशय सुंदर कागद असतात. बरं, ते महागडे असावेत, हाताला एकदम छान गुळगुळीत लागतात, सोनेरी रंग असतो त्याचा. सोनेरी रंगाचे हे चॉकलेट्स, फेरोरी रॉशर्स बघितले असेल सगळ्यांनी, महागडे चॉकलेट्स अत्यंत. आता मला सांगा, आपल्याला इंटरेस्ट कशात असतो? कोणाचा तरी व्हिडिओ इथे सुरू आहे आणि त्याचा डिस्टर्बन्स होतो आहे. दोन व्हिडिओ सुरू आहेत सर, दोन व्हिडिओ सुरू आहेत. ते हलतंय सारखं. आणि असो, चॉकलेटचं उदाहरण आपण बघतो आहोत. त्या चॉकलेटवर अतिशय सुंदर कव्हर असतं आणि ते कव्हर, त्या कव्हरचा जो कागद असतो तो सोनेरी असतो, तो पण अतिशय सुंदर असतो. अगदी लहानपणी मला आठवतं, असे चॉकलेटचे कव्हर्स जपून ठेवायचे, त्याला इस्त्री करायचे, तो कागद जपून ठेवायचा. अशा प्रकारचे मुलं, लहानपणीचे जे मुलं असतात ते खेळ खेळत असतात. मोठं झाल्यानंतर मुलं ते चॉकलेटचे कव्हर खात नाहीत, चॉकलेट आतमधलं फक्त तेवढं घेतात आणि ते कव्हर लगेच कचऱ्यात फेकून देतात की नाही? याच्यावरनं थोडासा विचार करा. ही माया, या मायेला कशा पद्धतीने म्हटलेलं आहे? त्याला तुच्छ म्हटलेलं आहे, फोलपटाप्रमाणे म्हटलेलं आहे. चॉकलेटला तिने आच्छादित केलेलं आहे. आपल्याला घ्यायची जी वस्तू आहे ती आतमध्ये आहे, ती तेवढी घ्यावी आणि वरचं कचरा फेकून द्यावा. अगदी त्याचप्रमाणे ही माया सुद्धा अशाच प्रकारची आहे. तिने जे झाकून ठेवलेलं आहे ते ज्ञानतत्व, ते आत्मतत्व, ते माझं स्वरूप, तेवढंच मला फक्त ओळखायचं आहे आणि या मायेला झिळकारून लावायचं आहे. पंचदशीमध्ये एक श्लोक आलेला आहे, तुच्छा अनिर्वचनीया च वास्तवी चैत्यैसौ त्रिधा ज्ञेया माया त्रिभीर बोधै श्रोत यौक्तिक लौकिकै. या पद्धतीचा विचार पंचदशीकारांनी करून ठेवलेला आहे, ज्याच्यात ते म्हणतात की श्रुती, युक्ती आणि व्यवहार. श्रुत, यौक्तिक म्हणजे युक्ती आणि लौकिकही म्हणजे लौकिक म्हणजे व्यवहार. या तीन भागातनं विचार करता येतो, तीन पद्धतीने विचार करता येतो. श्रुतिवचन काय सांगतं ते, युक्ती किंवा तर्क काय सांगतं ते, आणि व्यवहारामध्ये, लौकिकामध्ये कशा पद्धतीने वागायचं असतं ते. अशा तिन्ही दृष्टी जर का आपण बघितल्या तर या तिन्ही दृष्टिकोनातनं अनुक्रमे या मायेला तुच्छ, अनिर्वचनीय आणि वास्तव असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय? व्यवहारामध्ये सर्वसामान्य लोक जे असतात, सगळे बद्ध लोक जे आहेत,
ते सगळे लोक जग सत्य आहे असं म्हणून मान चालतात. व्यवहारामध्ये या जगाला वास्तव आहे, हे खरं आहे, हे सत्य आहे असं समजतात. हे खोटं असण्याचं काही कारणच नाही, हे मिथ्या असूच शकत नाही, अशा प्रकारे त्यांची वर्तणूक असते. ही झाली व्यवहार दृष्टी. दुसरी आहे तर्कदृष्टी. असे काही शास्त्रज्ञ असतात, असे काही तार्किक असतात, असे काही सो कॉल्ड पंडित असतात, जे लोक या जगाचं मूळ शोधण्याचा प्रयत्न करतात, युक्ती लावण्याचा प्रयत्न करतात आणि खूप प्रयत्न करून, खूप कष्ट करून सुद्धा त्यांच्या हाताशी काही लागत नाही. अगदी मूळ पार्टिकल कुठलं आहे, बोझॉन, तिथपर्यंत गेलं तरी सुद्धा तिथे जाऊन ते म्हणतात की काही सापडलं नाही. मग त्याचं उत्तर येतं अनिर्वचनीय. याच्याबद्दल काही बोलता येत नाही. मग जगाची व्यवस्था कशी लावतात हे लोक? अनिर्वचनीय. आणि जे ज्ञानदृष्टीचे लोक असतात, ज्यांनी वेदांत शास्त्राचं यथार्थ श्रवण आणि चिंतन केलेलं आहे, त्या वचनांचा अभ्यास केलेला आहे, त्या वचनांवर श्रद्धा आहे, असे जे साधक असतात, असे जे मुमुक्षु असतात, त्या मुमुक्षूंकरता ही माया ती कशी आहे? तुच्छ. हे लोक मायेला तुच्छ समजतात. जे ज्ञानी आहे, ज्यांची ज्ञानदृष्टी आहे, ते मायेला तुच्छ समजतात. यत्किंचित. पुढचा मुद्दा आहे अनादी आणि शांत. मायेचे लक्षण बघतो आहोत आपण. अनादी आणि शांत. अनादी म्हणजे मायेची सुरुवात कुठे झाली हे सांगता येत नाही, कधी झाली हे सांगता येत नाही. अज्ञानाची सुरुवात कुठे झाली हे सांगता येईल का हो कोणाला? समजा तुम्हाला कोणी विचारलं की का हो तुम्हाला फ्रेंच भाषा येते का? तर मला जर का कोणी विचारलं फ्रेंच भाषा येते का, तर मी म्हणेन नाही. अच्छा नाही, मग कधीपासून येत नाहीये तुला फ्रेंच भाषा? तर असं सांगता येईल का की 2 वर्षापासून येत नाहीये, 4 वर्षापासून येत नाहीये? असं तर उत्तर बरोबर नाही. मग काय उत्तर देणार? नाही, मला फ्रेंच भाषा कधीच येत नव्हती, माझ्या जन्मापासून मला फ्रेंच भाषा येत नाहीये, असं उत्तर देईन मी. मग तर्क कसा येतो बघा. अच्छा, म्हणजे तुझ्या जन्माच्या आधी तुला फ्रेंच भाषा येत होती का? त्याचं उत्तर सुद्धा नाही येतं. म्हणजे फ्रेंच भाषा येत नाही, फ्रेंच भाषेबद्दलचं जे माझं अज्ञान आहे त्याची निर्मिती कधी झाली, त्याची सुरुवात कुठून झाली, याचं उत्तर कधीही देता येत नाही. म्हणून त्याचप्रमाणे मायेची सुरुवात कधी झाली ते कधीही सांगता येत नाही. पण माया अनादी असली तरी माया शांत आहे. शांत म्हणजे स अंत. त्याचा अंत निश्चित होऊ शकतो. कसा? जेव्हा ज्ञान होतं, जेव्हा ब्रह्मज्ञान होतं, त्यावेळेला मायेची निवृत्ती होते. मायेच्या निवृत्तीशिवाय ब्रह्मज्ञान होऊच शकत नाही. म्हणजे मायेची निवृत्ती शक्य आहे. माया कधी सुरू झाली हे सांगता येत नाही. म्हणून माया अनादी आणि शांत अशी आहे. पुढचं वर्णन आहे माया कशी आहे, तर माया प्रतिती मात्र सत्तावान. हे सगळे वेदांत भाषेतले वेगवेगळे शब्द, त्याचा आपण विचार करतो आहोत. सैद्धांतिक विचार आहे मायेचा आज. प्रतिती मात्र सत्तावान. जोपर्यंत दिसते, जोपर्यंत भासते, तोपर्यंत ती असते. प्रतिती जोपर्यंत येते आहे, सत्य जोपर्यंत वाटत आहे, तोपर्यंत ते असतं. उदाहरणार्थ स्वप्न बघतो आहोत आपण. एखादा स्वप्न जेव्हा बघतोय, झोपलेलो आहोत, स्वप्न बघतोय, स्वप्न जोपर्यंत बघत असतो तोपर्यंत ते अगदी खरं वाटत असतं. त्या स्वप्नातल्या त्या सगळ्या घडामोडी अगदी खऱ्या वाटत असतात. पण जाग येताच अरे च्या, ते तर स्वप्न होतं, सगळं खोटं होतं, मिथ्या, असं आपण अगदी लगेच म्हणू शकतो. अगदी तसंच आहे या निद्रेमध्ये. ही जी भवनिद्रा जी आहे आपली, या निद्रेमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला हे सगळं सत्य वाटतं आहे. हे व्यावहारिक जगत हे सगळं सत्य आहे असं वाटतं आहे. पण एक वेळ जेव्हा ज्ञानाची जाग येते, त्यावेळेला ज्ञानाची जाग आली की हे सगळं जगत मिथ्या आहे असा अनुभव येतो. जोपर्यंत दिसतं, जोपर्यंत आहे समोर, तोपर्यंत ते असतं. तेवढ्या पुरतं तेवढं ते सत्य असतं. करायचं. मुलगा मुलगी असतात प्रत्येकाचे. मुलीचं लग्न करून देतात, मुलगी जाते सासरी. मुलगी सासरी गेल्यानंतर घरच्यांना इतकं वाईट वाटत असतं की ज्याचं नाव ते. जोपर्यंत मुलगी आहे किंवा ती माहेरपणाला म्हणून जेव्हा घरी येते तोपर्यंत ती आहे, आणि ती गेल्यानंतर ती नाहीच, असा जर का विचार आपल्याला करता आला तर आपण जिंकलं. पण तसं होत नाही. मुलगी तर जाते, ती तिकडे नांदते, ती चांगली खुश पण असते, पण इकडे मात्र त्या मुलीचे आई वडील
काळजी करत असतात, कशी असेल, तिला संसार जमत असेल की नाही, सगळ्यांचं नीट बघत असेल की नाही, इत्यादी इत्यादी. घरामध्ये नातवंड पतवंड येतात, 4 दिवस आजी आजोबांकडे येतात राहायला, गावाला जातात, 4 दिवस येतात, नंतर मग 4 दिवस संपले, सुट्टी संपली की पळून जातात. नातवंड जेव्हा घरात येतात, घरात आले की ते खरे आहेत, मग त्यांचं कोड कौतुक करावं, त्यांच्याकरता छान छान लाडू बिडू करून त्यांना खाऊ घालावे, आहेत तोपर्यंत प्रतिती मात्र सत्तावान. पण काय होतं, ते मोठे झाल्यानंतर तीच नातवंड आजी आजोबांना विचारत सुद्धा नाही, आणि हे आजी आजोबांच्या लक्षात राहत नाही, हे आई वडिलांच्या लक्षात राहत नाही, कारण ती त्यांच्या विश्वात मग्न झालेली असतात. त्यात त्यांचा काहीही दोष नाही, त्यात काही चुकीचं नाही, त्यात काहीही चुकीचं नाही. हे स्वीकारणं ह्याच्यातच खरी धन्यता आहे. नाही तर मग नातवंड जातात कुठे कुठे, शिकायला जातात, परगावी राहतात, फोनच करत नाही. मग आजी आजोबा सारखे इकडनं फोन करून त्यांच्याशी गप्पा मारण्याकरता म्हणून ते नातवंड बिचारे 2-4-5 वेळा ऐकतात आजी आजोबांचं, आणि नंतर सांगतात, आता मला क्लास आहे, आता मला अभ्यास आहे, आता मला खेळायला जायचंय, असं काही काही वेगवेगळी कारणं द्यायला लागतात. हरिओम. प्रतिती मात्र सत्तावान. जोपर्यंत समोर आहे तोपर्यंत खरं मानायचं, त्याच्यानंतर ते नाहीच असं स्वीकारायचं. हे स्वीकारणं फार महत्वाचं आहे. स्वीकारता आलं शांतपणे तर आपला सगळा परमार्थ सार्थकी होऊ शकतो, पण हे नाही स्वीकारू शकत आपण. पुढचं लक्षण आहे स्वाश्रया. स्वचा आश्रय करून राहणारी, स्ववरती आश्रय करून राहते. स्व म्हणजे काय? स्व म्हणजे स्वरूप, आपलंच स्वरूप म्हणजे ब्रह्म. त्या ब्रह्माच्या आश्रयावर ही राहते, म्हणून तिला स्वाश्रया असं म्हटलेलं आहे. शंकराचार्यांनी स्वाश्रया, स्वविषया, स्वानुभवगम्या असा शब्द प्रयोग केलेला आहे. तिला स्वतंत्र अस्तित्व नाही. मगाशी विचार झालाय, ब्रह्माची ती ब्रह्माच्या मध्ये आलेली ती कल्पनाच आहे, मायेचं स्वरूपच मुळात कल्पना आहे, तिचं स्वतंत्र अस्तित्व नाही. ती ब्रह्माच्या अधिष्ठानावरच राहते, म्हणून ती ब्रह्माची शक्ती आहे असं म्हणून ती शक्ती नेहमी शक्तिवानाच्या अधिपत्याखाली राहते, तिचं वेगळं अस्तित्व नाही. म्हणून तिचा आश्रयदाता कोण आहे? तर ब्रह्माचंच अधिष्ठान तिला आहे. त्या अधिष्ठानावरच तिचं कार्य चालू असतं. हे जे सगळं काही कार्य दिसतं आहे, मायेचं जे काही कार्य दिसतं आहे, हे मायेचं कार्य त्याच्याच आश्रयावर सुरू आहे, त्याचा म्हणजे ब्रह्माच्या. म्हणून स्वाश्रया असा शब्द प्रयोग आलेला आहे. बघा, आपण सिनेमा बघायला जातो तेव्हा एक पडदा असतो समोर, आणि त्या पडद्यावर प्रोजेक्टरनी ते सिनेमा प्रोजेक्ट केलेला जातो. आता जो पडदाच जर का तिथे नसेल तर त्याच्यावर काही चित्र दिसणार नाही. मग सगळं हे जे कार्य चालू आहे प्रोजेक्टरचं, त्या लाईटचं, त्या दिव्यांचं जे काही सुरू आहे, हे सगळं कशाच्या अधिष्ठानावर सुरू आहे, कशाच्या आश्रयावर सुरू आहे असं विचारलं तर ते सगळं त्या पडद्याच्या आश्रयावर सुरू आहे. तो पडदा नसेल तिथे तर ते चित्रच दिसणार नाही. म्हणून पडदा हवा. आणि त्याचप्रमाणे ही माया ब्रह्माच्या अधिष्ठानावर कार्य करते, ब्रह्माचा आश्रय घेऊन राहते, म्हणून तिला स्वाश्रया म्हटलेलं आहे. स्वाश्रया, स्वविषया. स्वविषया म्हणजे ती त्या ब्रह्मालाच स्वतःचा विषय करते, ब्रह्मालाच विषय करते. मुळात ब्रह्मतत्व कसं आहे? निर्विषय आहे. निर्विषय निराकार असलेलं असं जे ब्रह्मतत्व, त्या ब्रह्मालाच ती विषय करते. किती सुंदर कल्पना आहे बघा, कशा पद्धतीने जे मुळात निर्विषय आहे, ज्याला मुळात आवृत्त करता येणं शक्य नाही, अशा ब्रह्मतत्वाला हीच मायाशक्ती आवृत्त करते, आच्छादित करते. ज्याप्रमाणे पाण्यावर जेव्हा शेवाळ जमतं, त्या शेवाळ त्याच पाण्यावर जमतं, त्याच पाण्याच्या अधिष्ठानावर, त्याच पाण्याच्या आश्रयाने ते शेवाळ राहतं, आणि तेच शेवाळ त्याच पाण्याला पूर्णपणे आच्छादित करून टाकतं, आवृत्त करून टाकतं. ते शेवाळ त्याचा विषय करतं पाण्याला. ते शेवाळ जेव्हा आपण दूर करतो त्यावेळेला पाणी दिसतं आतमध्ये. मायाला जेव्हा दूर करू शकू त्यावेळेला आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. ब्रह्माला विषय करतं म्हणजे काय? कुठलाही विषय म्हणजे काय? ज्याच्याबद्दल आपण विचार करता येऊ शकतो, जो पदार्थ आपल्याला दिसतो, जो पदार्थ आपल्याला जाणवतो, जो पदार्थ आपल्याला कळतो, तो आपला विषय झाला असं आपण म्हणतो. थोडक्यात समजून घेतो आपण. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध तिकडे न जाऊ आपण. आता विषय करतो म्हणजे कशाचं तरी ज्ञान करून देतो, कशाचं तरी आपल्याला आकलन करून देतो. आता ही माया या ब्रह्मतत्वाला विषय करते. ब्रह्म नाही असं कधीच नसताना सुद्धा
ते नित्य प्राप्त आहे असं असून सुद्धा ही माया ते ब्रह्म आहे त्याचं ज्ञान करून देते. त्या ब्रह्माची मला प्राप्ती झाली पाहिजे, जे माझं नित्य प्राप्त आहे त्याची मला प्राप्ती झाली पाहिजे, ते मला मिळवण्याकरता मी साधना केली पाहिजे, ते मी जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याच्याकरता मी श्रवण मनन निधिध्यासन केलं पाहिजे, म्हणजे मला त्याची प्राप्ती होईल. म्हणून त्याच्याबद्दलचं बोलणं, ब्रह्मतत्वाबद्दलचं बोलणं, ते ऐकणं, हे सगळंच्या सगळं कशामुळे होतं? हे मायेमुळे होतं. हे जे सगळं काही सुरू आहे हा सगळा मायेचाच खेळ आहे. हे सगळं मायेमुळे होतं. शब्द उच्चारल्याबरोबर मायेची निर्मिती सुरू झाली, तिथे मायेचा खेळ सुरू झाला. माया भवसिंधूचे तारू, माया पाववी पैल पारू, माये विण उद्धारू प्राणी असं नाही. आत्मारामात समर्थ रामदास स्वामी सांगतात, भवसिंधूचे तारू आणि माया पाववी पैल पारू. पैलपार घेऊन जाण्याकरता मायेलाच आपल्याला स्वीकारावं लागतं, मायेलाच आपल्याला घेऊन जावं लागतं. मायेमुळेच हे होऊ शकतं. अशा पद्धतीने माया ही कशी झाली? तर माया ही स्वविषया झाली. पुढचं आहे स्वनिर्वाहक. माया ही स्वनिर्वाहक आहे, म्हणजे माया स्वतःच जणू निर्वाहन करते. स्वतःच म्हणजे स्वच निर्वाहन जणू करते. स्वच म्हणजे पुन्हा ब्रह्माचं निर्वाहन ती जणू करते. काय तिचा थाट मायेचा, त्या ब्रह्म जणू काही माझ्याच मुळे आहे अशा पद्धतीने ती काम करते. ब्रह्म आहे, ब्रह्मच मुळात आहे, तेवढंच अधिष्ठान आहे. माया तर मुळात नाहीच, पण ब्रह्म आहे हेच मुळी मायेमुळे आपल्याला कळतं. ब्रह्म आहे, ब्रह्म नावाची असं एक तत्व आहे, ते ब्रह्माचं आकलन हेच मुळात मायेमुळे कळतं आपल्याला, ती माया करून देते. म्हणून ब्रह्माबद्दल जे जे काही बोलणं आहे, जे जे काही ऐकणं आहे, ते खरं तर तसं शक्य नसताना सुद्धा मायेमुळे ते करून देतं. आश्चर्यवत पश्यती आहे ते सगळं. ब्रह्माविषयी बोलणं म्हणजे आश्चर्य आहे, ब्रह्माविषयी ऐकणं म्हणजे आश्चर्य आहे, ब्रह्माविषयी जो बोलतो तो सुद्धा आश्चर्य आहे, जे ऐकतात ते सुद्धा आश्चर्य आहे. ब्रह्माचं निर्वाहन म्हणजे ब्रह्मच जणू की माझ्यामुळे कळतंय, ब्रह्मच माझ्यामुळे आहे, अशा पद्धतीच्या थाटामध्ये ही माया राहते. काय त्या मायेचा थाट? माये विण ज्ञान कैचे, माया जीवन सकळ जीवांचे, माये विण साधकांचे कार्य नचले. समर्थ रामदास स्वामी सांगतात, मायेशिवाय ज्ञान होऊ शकत नाही, मायेमुळेच ज्ञान होईल. म्हणून माया योगियांची माऊली असं समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. योगियांची माऊली असं ही माया अशा पद्धतीने खेळ खेळते. म्हणून माया कशी आहे? स्वनिर्वाहक. ती स्वचा निर्वाह करतेस, त्याचप्रमाणे ती परनिर्वाहक सुद्धा आहे. परनिर्वाहक म्हणजे दुसऱ्यांचं, म्हणजे स्व सोडून दुसरं, म्हणजे जे काही दिसतं आहे तो पसारा सगळा मायेचा, जगाचा पसारा, हे जे जग दिसतं आहे ते सुद्धा मायेमुळेच दिसतं आहे. ब्रह्माचं मायेपण, ब्रह्माचं जे माया आहे, ही माया कशामुळे वाटते किंवा जाणवते? माया आहे असं जे आपण म्हणतो, माया आहे, माया जाणवते असं जे म्हणतो, त्या मायेचं आहेपणच मुळात ब्रह्मामुळे आलेलं आहे. ब्रह्मतत्वाच्या सत या गुणामुळे जे आहेपण आहे, ते आहेपण, ब्रह्माचं आहेपण या जगामधल्या प्रत्येक पदार्थाला प्राप्त झालेलं आहे. म्हणून आपल्याला वाटतं हे टेबल आहे, हा देह आहे, हा लॅपटॉप आहे, हे आहे, हे सतची जी प्रेरणा आहे ती आहे. पण ती त्या ब्रह्मातनं मायेमध्ये येते आणि मायाच हे सगळं करते असं वाटतं. म्हणून माया ही परनिर्वाहक सुद्धा आहे. माया स्वनिर्वाहक आहे, माया परनिर्वाहक सुद्धा आहे. जगत आहे आणि ते सत्य आहे असं वाटणं, यालाच मायेची शक्ती ही. पण ही माया काय होते? ती ज्ञान निवर्त्य आहे. ज्ञान निवर्त्य म्हणजे ती माया ज्ञानाने दूर होऊ शकते, ज्ञानाने दूर होऊ शकते. ज्ञान झाल्यानंतर माया काही करू शकत नाही. माया ज्याच्यामध्ये माझं मन गुंतून ठेवलेलं आहे, गुंतून राहिलेलं आहे, ती वस्तू माईक आहे हे कळल्यानंतर माझं मन त्याच्यामध्ये गुंतत नाही. तेवढं कळणंच फक्त महत्वाचं आहे, तेवढं कळणंच खूप महत्वाचं आहे. घरामध्ये एखादी नवीन कब्बशी आणली, अतिशय महागडी आणली, सुंदर कब्बशी आणली. हा वेदांत शास्त्राचा विचार जेव्हा पक्का नव्हता, त्यावेळेला कब्बशी जर का फुटली तर खूप वाईट वाटायचं, खूप त्रास व्हायचा, राग यायचा, क्रोध, चिडचिड व्हायची,
असं कशी फुटली, कळलं नाही का, लक्ष नाही का, बघता येत नाही का, इत्यादी इत्यादी विचार सगळे बाराखडी सुरू होऊन जाते. पण जेव्हा वेदांत शास्त्राचा हा विचार आपण ऐकतो, जेव्हा आपल्याला हे कळतं की प्रत्येक घेतलेली गोष्ट आज अगदी नवीन कुरी असली, कधी ना कधी एक ना एक दिवस ती तुटणार आहे. मग कितीही महागाची कब्बशी असली तरी, कितीही चांगलं सुंदर सोनेरी डिझाईन असलेली तरी कधी ना कधी एक दिवस ती तुटणार आहे. हे जेव्हा लक्षात येतं त्यावेळेला मग ती आता कब्बशी फुटली तर तितकं वाईट वाटत नाही. आज नाही तर उद्या फुटणारच होती, नाही वाईट वाटत त्याच्यामुळे आता. हा वेदांत शास्त्राचा परिणाम आहे. म्हणून आपली शांती भंग नाही होत, आपलं समाधान तुटत नाही. जगाकडे हा जो जगताचा खेळ आहे, हा जो व्यवहार आहे जगामध्ये सुरू असलेला, हा एक प्रकारचा खेळ आहे, एक प्रकारचा मंच आहे. आणि त्याच्यामध्ये येणारे वेगवेगळे पात्र घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने तो खेळ खेळताय, नाटक सुरू आहे आणि आपण एक त्याच्यामध्ये कठपुतली आहोत, ही भावना दृढ होऊ शकते. म्हणून ज्ञान निवर्त्य, ज्ञान झालं पाहिजे की हे माईक आहे, हे मिथ्या आहे, मिथ्या मिथ्यत्व ओळखावे. त्रैकालिक निषेधाची प्रतियोगी पुढचं लक्षण आहे. प्रतियोगी म्हणजे विरोधी. कशाची विरोधी? त्रैकालिक निषेधाची विरोधी. माया कधी नव्हतीच, माया कधी नसतेच. उदाहरण दिलेलं आहे सुंदर. शिंपीवर चांदी आधी पण नव्हती, जेव्हा मी बघतोय आणि जेव्हा मला चांदीचा भास होतोय तेव्हा पण नाहीये, आणि हातात उचलून बघितल्यानंतर पुढे पण त्याच्यावर चांदी कधीच नसणार आहे. फक्त ती शिंपी उन्हाच्या प्रकाशामध्ये लखलखीत चकाकते आहे म्हणून तसं वाटतंय. मग तीनही काळामध्ये शिंपीवर चांदी कधी नव्हतीच, तीनही काळामध्ये नव्हती, पण तरी सुद्धा त्याचा विरोध ती निर्माण करते, त्याच्यापेक्षा वेगळंच काहीतरी ती भासवते, म्हणजे चांदीचा भास मला त्या शिंपीवर करून देते. म्हणून त्रैकालिक निषेधाची प्रतियोगी असं तिला म्हटलेलं आहे. तीनही काळामध्ये नसणाऱ्या या जगाची ती विरोधी आहे, कारण ती ते जग भासवते. तीनही काळामध्ये नसलेलं हे जग सत्यत्वानं भासवण्याचं काम ही माया करते. मग आपण आपल्या पुरतं विचार करायचा की हे आहे का नाही, खरंच जग सत्य आहे का नाही. शेवटचा मुद्दा बघू आणि आज थांबू. मायेला बाधयोग्य असं म्हटलेलं आहे. माया कशी आहे? बाधयोग्य आहे. बाधयोग्य म्हणजे परत मगाशी विचार झालेला आहे, मायेला मिथ्या म्हणून ओळखायचं. एकदा त्याला मिथ्या म्हणून ओळखलं की त्याचा बाध झाला. बाध करणं म्हणजे विचार करणं, बाध करणं म्हणजे ते खोटं आहे एवढं मनात नीट स्थिर बसवून घेणं. जेव्हा आपण मृगजळ बघतो त्यावेळेला मृगजळामध्ये पाणी प्यायला आपण जसं धावत नाही, ते मृगजळ आहे हे ओळखतो, ते पाणी दिसत राहतं, मृगजळाचा भास होत राहतो, तरी सुद्धा आपण आपले कार्य करत राहतो. अगदी त्याचप्रमाणे ही माया आपलं कार्य करणारच आहे. या मायेचं कार्य हे व्यवहार जगतातलं सगळं दिसत राहणार आहे. आपलं घरदार परिवार आपलं शरीर हे असंच असणार आहे. पण हे सगळ्याच्या सगळं माईक आहे, हे मिथ्या आहे, हे ओळखल्यामुळे मी मोहित होणार नाही, मी मोहित होणार नाही. म्हणून अशा प्रकारे मोहित न होता या जगताचा बाध करता येणं, हे जग सत्य आहे असं मानणं हाच अविवेक आहे, हाच अविवेक आहे. आणि अज्ञानजन्य अविवेकाला मोह असं म्हणतात. अज्ञानजन्य अविवेकाला मोह असं म्हणतात. पण जग सत्य आहे हे वाचणं हाच अविवेक, आणि तो अविवेक तो मोह आपल्यामध्ये नसावा. त्याच्याकरता काय करावं तर त्याचा बाध करावा. असं मिथ्यत्व जर का आपलं स्थिर झालं तर आपलं काम झालं, नाही तर आपण मायेच्या पसरामध्ये आणि सगळ्या घोटाळ्यांमध्ये अनंत काळाकरता घुटमळत राहू, अडकून राहू आणि बंधनात राहू. परमार्थशास्त्र आपल्याला शांत, तृप्त, निर्भय, समाधानी आणि आनंदाचं जीवन जगण्याकरता म्हणून आहे. हे जितक्या लवकरात लवकर आपल्याला कळेल तितक्या लवकरात लवकर आपली स्वतःची सोडवणूक आपण करून घेऊ शकतो. म्हणून माया कशी आहे तर माया त्रिगुणात्मक आहे, ज्ञानविरोधी आहे, भावरूपम, यत्किंचित, अनादि, शांत, प्रतितिमात्र सत्तावान, स्वाश्रया, स्वविषया, स्वनिर्वाहक, परनिर्वाहक, ज्ञाननिवर्त्य, बाधयोग्य, त्रैकालिक निषेधाची प्रतियोगी, सत असत विलक्षण, अनिर्वचनीय, मिथ्या.
एवढी मोठी यादी झाली. हरिओम. आज आपण मायेचा तात्विक सैद्धांतिक विचार केला, समजून घेण्याचा प्रयत्न केला. पुढच्या वेळेला आपण ब्रह्मतत्वाकडे बोलूया. आज इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय. खूपच सुंदर. प्रमोद दादा, अनेक ग्रंथांचा आधार घेऊन आत्माराम, वेदांत सार इत्यादी ग्रंथांच्या आधाराने माया तत्व, दासबोध इत्यादी ग्रंथांच्या आधाराने माया तत्व जास्तीत जास्त सोपं करून प्रमोददादांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूपच सुंदर. पुन्हा पुन्हा ऐकावं असं आजचं सत्र झालेलं आहे. आजच्या सत्रावर, आजच्या विषयावर आधारित जर कोणाला काही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर एक 10-15 मिनिटं आपल्याकडे प्रश्नोत्तरासाठी आहेत. ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांनी स्वतःला अनम्यूट करावं, प्रश्न विचारावा आणि मग म्यूट करावं, म्हणजे आचार्यांचा आवाज व्यवस्थित ऐकायला येईल. हा, सारिकाताई प्रमोद दादा, विचार. हा बोला. हे त्रिगुणात्मक जे तुम्ही सांगितलं ना, पहिलं वालं गुण, हा, तो थोडासा एक्सप्लेन करा ना परत. त्रिगुणात्मक आहे जगत, त्रिगुणात्मक आहे. प्रत्येक पदार्थ अस्तित्व त्याचं प्रत्येकाचं एक कधीतरी उत्पत्ती होते. कुठल्या तरी पदार्थाची, जगामध्ये निर्माण होणाऱ्या कुठल्याही पदार्थाची कधीतरी उत्पत्ती होते. काही काळ ते टिकतं आणि काही काळानंतर त्याचा नाश पावतो. कुठलाही पदार्थ घ्या तुम्ही. तर हे जे आहे उत्पत्ती, स्थिती आणि लय, हे जे त्याची जी संकल्पना आपल्याला समोर सांगितलेली आहे, तो त्रिगुणांचा विचार आहे. आपण तो करून झालेला आहे मागच्या याच्यामध्ये. तर उत्पत्ती होणं म्हणजे हे रजोगुणाची आहे प्रवृत्ती. स्थिती म्हणजे टिकणं सत्वगुणाचं आधान आहे. आणि नाश होणं, कुठल्याही पदार्थाचा नाश जेव्हा होतो त्यावेळेला ते तमोगुणाच्या अधिपत्याखाली होतो असं आपण म्हणतो. म्हणून ते त्रिगुणात्मका असं सांगितलेलं आहे. थँक्यू दादा. प्रमोद दादा, एक प्रश्न. हा बोल. शारदा म्हणजे मूळ मायेचंच रूप आहे ना? शारदा स्तवन समासामध्ये मायेचं वर्णन केलेलं आहे समर्थांनी. असं एक ते शारदा म्हणून ते मूळ माया असं आपण म्हणू शकतो. त्याचं नावच तसं ठेवलेलं आहे. दुसरं अजून शारदा म्हणजे विद्या, मती शारदा म्हणजे हातामध्ये वीणा घेतलेली शारदा, असं सगळं बाकी त्याचं वर्णन सुद्धा आलेलं आहे. पौराणिक वर्णन ज्याला म्हणतात तसं सुद्धा आलेलं आहे. पण बरोबर मूळ माया असं म्हणायला हरकत नाही. आपण जेव्हा तो पहिला जेव्हा स्तोत्र म्हणतो, गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जन सदा सर्व मे रघुनंदन, मग ह्याचा तोच अर्थ होतो का की त्या शारदेमुळेच सर्वच रघुनंदन आहे? हो 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 हो. सगळे शेवटी रघुनंदनासारखे सगळ्यांनाच नमन केलेलं आहे. ते नमनाची एक पद्धत आहे आपल्या वेदांत शास्त्रामध्ये किंवा कुठल्याही ग्रंथामध्ये, ग्रंथनिर्मितीमध्ये. गणेशाला वंदन करणं, शारदेला वंदन करणं, संतांना वंदन करणं, आपल्या आराध्य दैवताला वंदन करणं, श्री गुरूंना वंदन करणं, ही एक परंपराच आहे आपली. त्याप्रमाणे तसं ते वर्णन करण्यात आलेलं आहे. म्हणून तो श्लोक सुद्धा त्याच अर्थाने आहे, तशाच पद्धतीने आहे. आणि दासबोधाची रचना सुद्धा तशाच पद्धतीने समर्थांनी करून ठेवलेली आहे. किंवा मायेला सुद्धा नमन केलेलं आहे. मायेला सुद्धा आई म्हणून योगियांची माऊली म्हटलेलं आहे. मायेला सुद्धा समर्थांनी कळकळून प्रार्थना केलेली आहे. कारण मायाच पाववी पहिलं फारू असं म्हटलेलं आहे. आत्मारामात सुद्धा माया निरूपण जो समास आहे त्याचं सखोल चिंतन करावं, वाचावं पुन्हा पुन्हा, असा तो समास आहे. आपण फक्त मोजके 1-2 ओव्या त्यातल्या फक्त बघितल्या, पण मुळात तो अभ्यास करता येण्यासारखा आहे. सगळं मायेच आहे शेवटी असं वर्णन आहे. पण ती माया असून सुद्धा ती मुळात नाही आहे हे लक्षात घेणं. आणि खरं काय आहे तर ते ब्रह्मतत्वच आहे. हा फक्त जो होता तो भास आहे. हे एकदा लक्षात घेतलं की आपलं काम झालं बस. डॉक्टर काका म्हणतात की यूज द सिस्टम, गेट द रिझल्ट्स अँड बस बस बस, राईट, यू नो इट. ओके, गेट द सिस्टम. बरोबर, करेक्ट. धन्यवाद. राईट.
पुढील काही कालावधीसाठी आपला समूह सर्वांसाठी खुला असेल. आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील प्रश्न विचारू शकता. नंतर काही प्रश्न सुचले तर अजून एक दोन प्रश्न आपण निश्चित घेऊ शकतो. कोणाला विचारायचं असेल तर विचारू शकतो. बहुतेक प्रश्न संपलेले आहेत. थांबूया. आपण नंतर आले प्रश्न तर त्याचा विचार नक्की करूया. प्रार्थना घेतो संदीप. संदीप नाहीये, मी घेतो. हा घे. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, संमोह जो वाढला. अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी. विनती हीच असे न मागत दुजी, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.